या चावाई वेगाने चाललेल्या धम्मकार्यालयी पंचापडा आणि आपण सर्वजण ज्या कार्यासाठी जमला आहात तो कार्यक्रम म्हणजे मंगलकारणी सोहळा मनाच्या मंगलावर बुद्धीच्या कसोटीवर ज्ञानाच्या आधारावर हा धम्म आधारलेला आहे आणि या धम्मामध्ये दारिका सीता कालमधीत कचरू मारुती गायकवाड यांची नाळ व अश्वमानी सविता व आदरणीय बाबासाहेब कचरू गायकवाड राहणार वडगावपान हल्ले मोका गोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांची ज्येष्ठ कन्या त्याचप्रमाणे दारक ऋत्विक आदरणीय लक्ष्मण सावळेराम भालेराव यांचे नातू व सोनाबाई लक्ष्मण भालेराव यांचे नातू व अश्वमानी माहेश्वरी व आदरणीय दीपक लक्ष्मण भालेराव राहणार वडगावपान तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचे चिरंजीव या दारक दर्ग्याचा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी या मंगलमय वातावरणामध्ये आनंदाच्या घरामध्ये हा मंगलपर्णी सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या मंगलपर्णी सोहळ्यात आवर्जून उपस्थित राहिलेले सर्वच विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी सर्वच मान्यवर आपत्याष्ट सगळे सर्व नातेवाईक सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व माता भगिनी आपल्या सर्वांचं गायकवाड परिवार आणि भालेराव परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन। जवान सेवानुभव पासक उपासिका बालबालके सर्वांना क्रांतिकारी जयंत करून या मंगलपर्णी सोहळ्यास सुरुवात करतो। पुढे शब्द मंचावर उभे असलेले सर्व माता भगिनी असतील ग्रामस्थ असतील मान्यवर असतील सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं। त्याचप्रमाणे आदरणीय नारायणजी भालेराव यांचंही या ठिकाणी मी दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन। मुलगा दोघांनी पण 14 ऑक्टोबर 1956 पवित्र नागाच्या नागभूमीमध्ये बदंत चंद्रमणी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म आपल्या ओटी टाकला आणि त्या धम्मामध्ये काय दिलं त्रिश्रम दिलं पंचशील दिलं ते त्रिश्रम पंचशील दारिका शीतल व दारक ऋत्विक यांना देत आहोत। दोघांनी हात जोडायचे आहे वंदन करायचं आहे दर्शनला। बुद्धं वेरमणि सिक्कापदं समाधियामि
वर्षापूर्वीचे